टेट परीक्षेचा निकाल आज जाहीर होतोय। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 27 ते 30 मे आणि 2 ते 5 जून या कालावधीत ही परीक्षा घेतलेली। मध्य रेल्वे मार्गावर आणखी एका टप्प्यात ऑटोमॅटिक सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित केली। प्रत्येक किलोमीटर अंतरावर सिग्नल राहील। या कामामुळे रेल्वे गाड्यांचा खोळंबा टळून त्याची गती वाढेल। रेल्वे वेळेवर धावण्यास मदत होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला। राज्यात वार्षिक पासला चांगला प्रतिसाद मिळतोय। 15 ऑगस्टपासून फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू झाली आहे। NHAIनं दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी अंदाजे 1,40,000 वाहनधारकांनी 3,000 रुपयांचा वार्षिक पास खरेदी केलाय। गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यावरील पुलाच्या कामामुळे बाधित होणारी जलवाहिनी वळवण्याचं काम पालिका हाती घेते। त्यामुळे मुलुंड T विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा 18 तास पूर्णतः बंद राहणार आहे। हे काम गुरुवारी सकाळी 10 ते शुक्रवारी पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू राहील। नागपुरात उद्या सकाळपासून 36 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे। उद्या सकाळी 10 वाजेपासून ते बुधवारी रात्री 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील। प्रतापनगर, खामला, लक्ष्मीनगर, टाकळी, जयताळा, त्रिमूर्तीनगरसह निम्म्या नागपुरात पाणीपुरवठा बंद असेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।